नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेना जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात साजरा. पनवेल येथे बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नव्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे नेते अनंत गीते यांच्या हस्ते उत्साहासह वातावरणात करण्यात आले. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत परिसर भगवामय केला. ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात झालेल्या या सोहळ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला. उद्घाटन सोहळ्यानिमित्त पक्षासाठी दीर्घकाळ योगदान देणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अनंत गीते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संघटन बळकटीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने गाव पातळीपर्यंत सक्रिय राहण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी विविध सामाजिक, राजकीय आणि युवक संघटनांमधील अनेक कार्यकर्त्यांनी बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. पक्षाचे विचार, नेतृत्वावरील विश्वास आणि स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या जनहिताच्या कामामुळे प्रेरित होऊन त्यांनी शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले. नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे अनंत गीते व अन्य मान्यवरांनी स्वागत करत त्यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. नव्या जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून पनवेल आणि रायगड परिसरात पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा अधिक गती मिळेल, तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी हे कार्यालय प्रभावी केंद्र ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, महिला आघाडीच्या सदस्या, युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनामुळे परिसरातील पक्ष संघटना नवी ऊर्जा आणि बळ मिळणार असल्याची भावना या उपस्थितांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात कुठल्याही राजकीय पक्षाकडे आणि म्हणून शिवसैनिक हा खंबीरपणे उभा करणं, त्याचा मनोधैर्य वाढवणं, त्याचा आत्मविश्वास वाढवणं नेता म्हणून माझी पहिली जबाबदारी. आणि आज मला वाटते की मी सगळ्यांची मोठ बांधण्यामध्ये यशस्वी आहे. ही गरज होती. खरं म्हणजे दुर्दैवानं हे केवळ माझ्या पक्षात आहे असं नाही, सर्वच पक्षांमध्ये हे चाललं आहे. कुठलाही पक्ष याला अपवाद राहिलेला नाही. पण आज मला पनवेलमध्ये याचा आनंद झाला की मी सगळ्यांची एक चांगली मोठ बांधू शकलो. आता निश्चितच एक चांगली दिशा या पनवेलमध्ये संघटनेत. साहेब, आपण आता भाषणामध्ये उल्लेख केला होता की मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सगळं काय 25 जागा वगैरे काय सेटलमेंट युती वगैरे झाली होती आणि नंतर कोणातरी आदेश आला, त्यावेळेला संपर्क प्रमुख आदेश बांदेकर होते. मग आपण त्यांचं नाव का नाही घेतलं साहेब? आता म्हणत ना कोणाचा तरी आदेश आला, नाव कशाला घेऊन? मी सांगितलं ना आदेश आला म्हणून. मी नाव घेतलं ना असं काय म्हणतात? विधान परिषद काय सांगितलं बाबा आदेश आता समजा साहेब, आपण विधान परिषद निवडणुकीमध्ये कोकण बघा, मी परत पहिले स्पष्ट करतो. बघा, ही टीका टिप्पणी करण्याकरता नाही, परंतु कार्यकर्त्याला जे काही घडलं त्यातलं सत्य माहीत असणं एवढ्यापुरताच तो प्रसंग. आपण कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेतून महाविकास आघाडीचा उमेदवार दिलेला आहे. आपला काय तिथं संख्याबळांच्या आधारे आपला काय निवडून येणार नाही तिथं उमेदवार, तरी पण आपण उमेदवार दिलात. तो कोणाच्या तटकरींसाठी दिलात, कोणासाठी दिलात? शिवसेना कोणासाठी कधीच लढली नाही. आणि जेव्हा लढली तेव्हा ज्यांच्यासाठी लढली त्यांचा झेंडा खांद्यावर घेऊन लढली. शिवसेनेने नाही, पण लोकांची अशी चर्चा आहे की तटकरींसाठी हा उमेदवार तुम्ही दिलेला आहे. भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे. शिवसेनेचा उमेदवार उभा केलेला आहे. शिवसेनेचा उमेदवार म्हणूनच तो लढणार आहे. मतदारांनी ठरवायचे कुणाला मतदान करायचं. अधिकार काय विश्वास जिंकण्याचा काय? जखील लढाई काय जिंकण्यासाठी असते का? 2चे खासदार असलेला भाजप आज सत्तेमध्ये राज्य करतोय. तो लढला नसता तर जिंकला असता का? तर आम्हाला का हा प्रश्न विचारला? अरे 2 खासदार असलेला देशावर राज्य करतोय. ते लढत होते म्हणून जिंकले ना. तर शेवटी जर लढायचं पाहिजे, निवडण्याचा उद्देश तितकाच आहे की समोरच्या बलाढ्य किंवा संख्याबळानुसार तुमचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही स्थिती असताना कोणता विश्वास मनात आहे? विश्वास कशाला हवा आहे? निवडणूक लढवायसाठी असते, लढायची असते. कार्यकर्ता लढतो. शिवसेनेने लढायचा निर्णय घेतला, लढत राहणार, जिंकेपर्यंत लढत राहणार. शेवटच्या वाक्यामध्ये तुम्ही सांगितलं की पुढची निवडणूक की स्वबळावर. काय आत्मविश्वास आहे? स्वबळावरच लढणार. आत्मविश्वास कशाला हवा? आत्मविश्वास शिवसैनिकाचा आत्मविश्वास आहे. पुढची निवडणूक स्वबळावर लढणार आणि स्वबळावर जिंकणार. आणि मधल्या भाषणामध्ये तुम्ही असंही म्हणालात की महाविकास आघाडी ही तडजोड आहे. हो, बरोबर आहे ना. सगळीच तडजोड आहे ना. महायुती तडजोडच आहे ना. का जागा वाटून घेतात त्याला तडजोडच म्हणतात ना. ह्या सगळ्या तडजोडी आहेत. राजकीय सोयी करता होणाऱ्या तडजोडी आहेत. तर पक्ष नव्हे ना. महाआघाडी हा पक्ष आहे का? महायुती हा पक्ष आहे का? पक्ष स्वतंत्र आहे. मुंबईच्या धर्तीवर तुम्ही इथे पनवेल महानगरपालिकेचा विस्तारीकरण करताय. काय नक्की पुढची रणनीती आहे? पुढची रणनीती सगळे आज सांगायची गरज नाही. आज उद्घाटन केले, आज धोरण सांगितलंय. धोरणाची अंमलबजावणी या वर्षात तुम्हाला पाहायला मिळेल.